पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये अचूक प्रत्युत्तर भारतानं पाकिस्तानला दिलंय। भारतीय वायुदलानं पाकिस्तानमधल्या मुख्य शहरांवर रात्रभर हल्ला केलेला आहे आणि शत्रूला धूळ चाखवली आहे। दोनही देशांमध्ये सध्या तणाव वाढत चाललाय। दोनही देशांचे सैनिक लढा देत आहेत, पण यामध्ये एक महत्त्वाची बातमी समोर येते, ती म्हणजे पाकिस्तानकडे युद्ध लढण्यासाठी फक्त 4 दिवसांचाच दारुगोळा शिल्लक राहिलेला आहे। क्षेपणास्त्राचे हल्ले करणारा पाकिस्तान आता लवकरच गुडघे टेकणार असं बोललं जात आहे। भारतानं जर पाकिस्तानच्या विरोधात पूर्ण क्षमतेनं युद्ध केलं तर शेजारी देशाला गुडघे टेकल्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी परिस्थिती आहे। भारतीय सैन्याची रणनीती सध्या पाकिस्तानसाठी येणाऱ्या वादळासारखी आहे। पाकिस्तानी सध्या दारुगोळ्याच्या तीव्र टंचाईचा सामना करतायत, त्यामुळे त्यांची लढाऊ क्षमता फक्त 4 दिवसांपुरतीच मर्यादित आहे। पाकिस्तानने अलीकडेच युक्रेन आणि इस्रायलला मोठ्या प्रमाणात तोफखाना रॉकेट यांची निर्यात केलेली होती, त्यामुळे त्यांच्या देशामध्ये अंतर्गत साठा मोठ्या प्रमाणात संपलेला आहे। आता पाकिस्तान पुढची तयारी, पुढची लढत कशी देणार याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागून आहे।